हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही प्रीतम मला सुरू करू दे. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज मी खूप हॅप्पी आहे कारण आज माझ्या वडिलांचं दुसरं घर बांधकाम सुरू होणार आहे आणि तिथेच आम्ही चाललो आहे भूमिपूजनसाठी. बाय द वे तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मनापासनं. माझ्या माहेरी किंवा सासरी गुढी उभारल्या नाही जात आणि त्याची पूजा वगैरे पण अशी काही होत नाही. आपली सिंपल जी पूजा असते तीच असते. आज आमच्याकडे स्पेशलमध्ये आंब्याचं पाणी असते जे की खूप टेस्टी बनते, पण मी ते माझ्या माहेरी खाणार आहे कारण मी इथनं आता माहेरी शिफ्ट होते काही दिवसांसाठी. सो चला आता सर्वात आधी आपण त्या लोकेशनला चाललो आहे. ॲक्च्युली आज आमचं होतं की आम्हाला गणेश टेकडी दर्शनाला जायचं आहे, त्यानंतर माहेरी जायचं आहे, म्हणजे जिथे नवीन घर बांधकाम सुरू होणार होतं तिथे. बट आम्ही गणेश टेकडीचा प्लॅन थोडा स्किप केला आहे आणि आम्ही 1-2 दिवसांनी वगैरे जाऊ किंवा मी अव्यू कृषिकाला घेऊन असं जाऊ कारण आता ऑलरेडी उशीर झाला आहे आणि त्याचबरोबर ना माझं सामान भरपूर आहे जे की मला आता तिथे काही 8 दिवसांसाठी म्हणजे 4-5 दिवसांसाठी लागणार आहे. सो असं काहीसं आहे अपडेट. आणि आमचं बाळ बघा किती छान दिसतंय. सो चला आता आम्ही पटकन छान अशी रेडी झाले, तुम्ही बघू शकता मस्त मी अशी रेडी झाली आहे कारण मी खूप खुश आहे. सो चला आता आपण डायरेक्ट चाललो आहे त्या लोकेशनला जिथे माझ्या वडिलांचं दुसरं घर होणार आहे आणि मी खूप जास्ती खुश आहे. मला वाटतं प्रत्येकच मुलगी खुश असते जेव्हा त्याच्या आईवडिलांची ग्रोथ होते आणि मी सुद्धा. आणि मला ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे स्पेशल थँक्यू माझ्या भावाला कारण त्याच्या एफर्ट्समुळे हे सगळं झालं आहे आणि त्याच्याच एफर्ट्समुळे ना मी थोडीशी फ्री झाली आहे की हां आईवडिलांना सांभाळायला आता माझा भाऊ आहे. अदरवाईज मला थोडंसं होतं की तो काय करेल पुढे जाऊन काय नाही करेल, पण तो पप्पांचा बिझनेस खूप छान तरीकेने पुढे घेऊन चालला आहे. सो त्यासाठी मला खूप छान वाटत आहे आणि माझ्या आईवडिलांसाठी म्हणजे तो त्याचे पण आईवडील आहे, बट मला खूप स्पेशल वाटत आहे की माझा छोटा भाऊ आता खूप मोठा झाला आहे, कॅपेबल झाला आहे, रिस्पॉन्सिबल झाला आहे. सो त्यासाठी मी खूप हॅप्पी आहे. चला तर आम्ही छान रेडी झालं आहे. आमचं सामान थोडं जास्ती आहे, म्हणजे एक माझी नॉर्मल बॅग आहे आणि दुसरी म्हणजे ती ब्लॅक कलरची आहे. चला तर आम्ही आता निघतो आहे आणि तुम्हाला डायरेक्ट त्या लोकेशनला भेटतो आहे. चला तर मी आले आहे त्या लोकेशनला जिथे पप्पांचं नवीन घर होणार आहे. हे जे घर आहे ते पर्टिक्युलरली ते असं रेंटने देण्यासाठी बांधणार आहे. खूप मोठं असं स्पेस नाही आहे, छोटंसं स्पेस आहे. तुम्हाला पुढे दाखवतेच, पण त्यापूर्वी सांगते त्याच्या एक्झॅक्ट बाजूला माझ्या काकूंचं घर आहे, म्हणजे कृषिकाचं घर आहे, जी माझ्या काकूंची मुलगी आहे. तर त्यांचं जिथे घर आहे ना तिथेच आधी आम्ही सगळे राहायचो लहानपणी. मग काही काळानंतर पप्पाने दुसरीकडे छोटंसं घेतलं जिथे आता आम्ही राहतो आहे आणि तिथे आता आम्ही सगळे राहतो. पण इथे जे आहे काकू राहते अजूनही आणि काकूंनीसुद्धा हे घर सगळं म्हणजे तोडून परत बांधून घेतलं इतक्यातच, म्हणजे वर्ष झालं असेल. आणि काकूनी एकटीने हे सगळं केलं आहे, त्यासाठी मला खूप म्हणजे खूप तिच्यावर प्राऊड फील होते. एक बाई 3 मुलांना सांभाळून हे सगळं करते आहे. जरी तिला कोणाचा हातभार लागत असेल तरीसुद्धा प्रत्येकच गोष्टी प्रत्येकाला पुरत नाही आणि ती खूप मेहनती आहे, खूप वेळ असं काम करते आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करते. सो रिअली प्राऊड ऑफ यू काकू. कधीही माझी गरज लागली तर मी तिला नेहमी सपोर्ट करते. चला असो, आम्ही इथे आलो त्यानंतर तासभरानंतर मम्मी इथे आली, चेतन मम्मी आणि कृषिका मोस्ट ऑफ टाईम माझ्या मम्मीकडे, कधी तिच्या मामाकडे किंवा कधी ती स्वतःच्या घरी असं राहत असते. आता इथे आज येण्याच्या मागचं रिझन जसं की मी तुम्हाला सांगितलं की भूमिपूजन आहे आणि आज गुढीपाडवा पण आहे. तर आजचा दिवस खूप शुभ आहे, नवीन वर्षाची सुरुवात असं मानल्या जाते. सो म्हटलं की आजच्या दिवसालाच हे प्रोग्राम जे आहे ते करायचं असं पप्पांनी डिसाईड केलं. आता तुम्हाला हे जे घरं दिसत आहे ना आजूबाजूला, ही खूप जुनी एरिया आहे, खूप जुना एरिया आहे हा. गोळीबार चौकला आहे हा एरिया. एक्झॅक्ट मी तुम्हाला लोकेशन नाही सांगू शकत, पण याच गल्ल्यांमध्ये माझं बालपण गेलं आहे. म्हणजे जन्मापासून तर 7th to 8th स्टँडर्डपर्यंत मी इथेच राहत होती. तेव्हा ही एवढा डेव्हलप हा एरिया नव्हता, खूपच सिम्पल एरिया होता. एकदम छोटे छोटे घरं होते, कवेलीचे घरं होते, मातीचे घरं होते. इवन हे जे काकूचं घर दिसतं ना हे सुद्धा मातीचं घर होतं. आपण ना कालांतराने हळूहळू सगळ्यांनी आपली घरं पाडून व्यवस्थित बांधून घेतली आहे. म्हणजे त्यांची मुलं मोठे झाले, थोडे कॅपेबल झाले आणि थोडीफार ग्रोथ झाली त्यांची आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी स्वतःचे घरं बांधून घेतले. त्यातच एक मी किंवा माझा भाऊसुद्धा आहे. आमच्याच वयाचे सगळे इथे होते जे आता भरपूर मोठ्या म्हणजे चांगल्या गोष्टी करत आहे आणि सगळ्यांचीच घरं झाली आहे. बघून खूप छान वाटते. या एरियातलं शेवटचं घर जे माझ्या पप्पांनी घेतलं
बघितलं ते एक्झॅक्ट बाजूचं आहे काकूच्या. आणि एक सांगायचं म्हटलं तर जे घर आता पप्पांनी विकत घेतलं म्हणजे जी जागा घेतली आहे ती माझ्या मोठ्या वडिलांची होती, त्यांनी ती विकली आणि ती खूपच छोटीशी जागा आहे, असं खूप मोठं नाही आहे, अजिबातच मोठं नाही आहे. ते 300 किंवा 400 स्क्वेअर फीटमधलीच जागा आहे. पण पप्पांचं असं होतं की छोटंसं आहे पण एरियाला खूप डिमांड आहे, कारण इथनं इतवारी किंवा गांजाखेत हे एरियाज जे आहे ना खूप जवळ आहे आणि त्यांचे जे गोडाऊन्ससाठी लागणारे छोटे छोटे रूम्स आहे त्याची खूप डिमांड आहे तिथे. सो पप्पांचं होतं की तिथे आपण घेऊया, त्यानंतर खाली किंवा वर अशी गोडाऊनवाल्यांना देऊया किंवा खाली गोडाऊनला देऊ, वर एक फॅमिली राहू शकते सिम्पल, जी हजबंड वाईफ आणि छोटंसं बाळ किंवा मोठं बाळ ते राहू शकतात. आणि मोस्ट ऑफ टाईम नागपूरला आहेत अजूनही, म्हणजे भरपूर असे लोक आहेत ज्यांचे स्वतःचे घरं नाही झाले, जे रेंटनी राहतात. सो त्यांच्यासाठी असं बांधूया आपण, म्हणजे आपल्याला रेंट पण येईल आणि त्याचबरोबर कोणाला तरी राहायला जागा पण मिळेल. त्याच विचारांनी ते करायचं डिसिजन झालं. आणि हे खूप दिवसापासून चाललं होतं घ्यायचं म्हणजे बांधायचं, घेऊन तर आता ऑलमोस्ट 2 वर्ष 3 वर्ष झाली, बांधायचं खूप दिवसाचं चाललं होतं. पण फायनली आज तो मुहूर्त लागला आहे की आज भूमिपूजनाने येणाऱ्या 2 ते 3 दिवसानंतर बांधकाम सुरू होईल असं. आणि चला आता ही बघा, ही जास्त मोठी काही स्पेस नाही आहे, तुम्हाला दिसतं तेवढी स्पेस आहे आणि डाव्या साईडला थोडीशी आणखी स्पेस आहे, तेवढीच आहे. आता तिथे भूमिपूजन सुरू झालं होतं आणि सगळे जे थोडेफार गेस्ट येणार होते त्यांच्यासाठी आम्ही इथे पोहे बनवायला घेतले. चणे पोहेचा बेत होणार होता, तर चण्याचा रस्सा आणि चणे हे मम्मी ऑलरेडी बनवून आणणार होती घरून आणि पोहे आम्हाला इथे गरमागरम असे बनवायचे होते. सगळेच कुठेतरी बिझी होते. अव्यूला सांभाळायला आज भरपूर लोक होते, म्हणजे मावशी, मामा आणि इव्हन त्याचे थोडेफार फ्रेंड्स. सो मी म्हटलं तेव्हापर्यंत मी काकूंना हेल्प करते आणि पोहे बनवायला मदत करते असं. सो आता बघा इथे भूमिपूजन सुरू झाली आहे. आईवडिलांचं घर छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या, पण ते खूप स्पेशल असते प्रत्येकच मुलींसाठी. आता माझं सासर मोठं घर आहे त्यांचं, ते लोकही खूप चांगले आहेत, पण आईवडिलांचं घर ते आईवडिलांचंच असते, ते छोटं असो किंवा मोठं असो. आणि वडिलांचं दुसरं घर होतं आहे, तिसरंही व्हावं, चौथंही व्हावं, ही सगळ्यांचीच इच्छा असते. आणि फॉर शुअर चेतन म्हणजे माझा भाऊ काहीतरी खूप छान छान करेल आणि आणखी पण छान छान ग्रोथ होईल त्याची. पण आता जे ही छोटीशी ग्रोथ आहे ही सुद्धा मला खरंच खूप मोठी वाटते, कारण मी जॉब करूनसुद्धा अजूनही एवढी कॅपेबल नाही झाली की मी काहीतरी करू शकेल. पण त्यांनी पप्पांचा बिझनेस ग्रो करून एवढं कॅपेबल तो झाला आहे की भरपूर साऱ्या गोष्टी तो स्वतः सांभाळून घेतो. पप्पा कुठे फिरायला जातो तो पूर्ण बिझनेस, म्हणजे चहाचं स्टॉल चालवणं एवढं सोपी नाही आहे, पण तो सगळं करून घेतो. त्यामुळे मला खरंच खूप म्हणजे खूप त्याच्यावर प्राऊड फिलिंग होते. म्हणजे चांगलं वाटते ही गोष्ट वेगळी आहे, पण एक प्राऊड फिलिंग होणं ही गोष्ट वेगळी आहे. सो इथे तो पूजा करत आहे आणि पप्पा दुकानात होते, कारण पप्पांचं येणं इथे शक्य नव्हतं झालं आणि दोघांपैकी एकाला कंपल्सरी दुकानात थांबावंच लागते. सो म्हणून एकजण तिकडे एकजण इकडे असं त्यांचं नेहमी चाललं असतं. सो असा काहीसा आजचा जेवणाचा बेत राहणार होता. त्यामध्ये अंगुरी, आपला जो रसगुल्ला असताना अंगुरी तो, जो की माझा प्रचंड फेवरेट आहे. त्यानंतर जलेबी मी आणली होती हल्दीरामची, मस्त देसी घीवाली, खूप मस्त होती ती. त्यानंतर आपला चणे पोहा हे होतं. आणि जेवणापेक्षा ना हे सुद्धा खूप भारी वाटते कधीतरी. थोडा उशीर झाला होता म्हणून प्रीतमला खूप भूक लागली होती आणि अव्यूला सुद्धा, म्हणून मी आधी त्याला घेऊन बसली, प्रीतमला आणि अव्यूला, म्हणजे प्रीतमला पण खायला दिलं, अव्यूला पण इथे भरवायला बसली. म्हटलं मम्मा तू बाकी सगळ्यांना हळूहळू दे, पण आधी मला यांना देऊ दे, कारण मला माहिती आहे की माझ्या घरच्यांचा टायमिंग काय आहे. हा आहे माझा भाऊ सुमित, म्हणजे काकूंचा सगळ्यात मोठा मुलगा, आणि तो पण खातो आहे आणि त्यालासुद्धा फोटोग्राफीचा खूप शौक आहे. ही इज गुड एडिटर, म्हणजे खूपच मस्त व्हिडिओ एडिट करतो तो. इन फ्युचर त्याला याच्यामध्ये चान्स मिळायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आता भूमिपूजन प्रॉपर अशा तरीकेने होत आहे, पण जेव्हा माझ्या पप्पांचं पहिलं घर झालं होतं ना तेव्हा एवढं सगळं काही नव्हतं. फक्त ही जी स्टेप चेतन करतो आहे ना तेवढीच स्टेप पप्पांनी केली होती आणि तेवढ्यातच भूमिपूजन झालं होतं. पण आता प्रॉपर अशी पूजा इथे केली होती यावेळेस आम्ही. पंडित जे आहे ते आमच्या घरचेच आहेत, खूप मस्त पंडित जे आहे, सगळ्या गोष्टींची प्रॉपर अशी पूजा करून घेतात आणि आपल्याला सांगतात सुद्धा प्रत्येक गोष्टीचं काय मिनिंग आहे वगैरे. सो अशी काहीशी सिम्पलशी जी पूजा आहे ती झाली आहे इथे. आणि आता लवकरात लवकर इथे या जागेवर छान असं घरसुद्धा बनणार आहे. लवकरच नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा कधी नागपूरला येऊ तेव्हा तुम्हाला दिसेल. आता बघा मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, प्रीतमसाठी पण प्राऊड मोमेंट होतं, म्हणून छान असं मिठाई वगैरे आम्ही घेऊन सेलिब्रेट करत होतो. सो प्रीतम आणि चेतनचं चाललं होतं की सगळ्यात पहिला जो पेढा आहे ना तो आपण अव्यूला भरवूया, कारण सगळ्यात घरचा छोटा आता अव्यूच आहे आणि लाडाचा सुद्धा तोच आहे. इथे आल्यापासून इतकं लाड त्याला मिळतो, इतकं लाड मिळतो. मामा, मावशी, आजी, आजोबा, नानू, नानी, आत्या, सगळ्यांचा भयंकर लाड त्याला मिळतो. खूप खूप मजा मस्ती करतो आहे म्हणजे. आणि ऑनेस्टली
एरिया जरी छोटा असला ना हा, इथले लोक खूप प्रेमळ आहे. सगळे त्याला बोलवत होते, त्याला खाऊ देत होते आणि मी पण ना त्याला सगळ्यांमध्ये वावरू देते. मला अजिबात असं नाही वाटत त्याच्याकडे नको जायला, त्याच्याकडे नको जायला. फक्त जिथे जास्ती धूळ असते ना तिथल्यापासून मी थोडंसं लांब ठेवायचा प्रयत्न करते. बाकी मी त्याला सगळ्यांकडे जाऊ देते आणि म्हणते की मस्त एन्जॉय कर, फुल मस्ती कर. हे जे चेतन पैसे शो ऑफ करतो आहे ना, माझे पप्पा शो ऑफ नाही करायचे, पण माझे पप्पा नेहमीपासून कॅशमध्येच बिलीव्ह करतात. ते कधीच ऑनलाईन पेमेंट नाही करत, नेहमी कॅशच करतात. नाही, कॅशनेच त्यांचा जो काही व्यवहार आहे तो होत असतो आणि मला वाटतं बिझनेसमॅनचं तसंच असतं मोस्ट ऑफ, जेवढे मी पाहिलं तेवढं. चला, त्यानंतर हे काही गेस्ट आहे जे आमच्या हॅपीनेसमध्ये हॅपी व्हायला आले होते. सो त्यांच्यासाठी आम्ही जो नाश्ता बनवला होता तो सगळ्यांना आम्ही इथे सर्व करतो आहे. जी अंगुरी रसमलाई आहे ना ती आम्ही थोडीच क्वांटिटीमध्ये आणली होती, त्यामुळे आम्ही ती सगळ्यांना प्रसाद म्हणून एक एकच दिली आणि त्यानंतर बाकी जो नाश्ता आहे तो छान असा भरपेट होता. आता गुढीपाडवा असल्यामुळे भरपूर लोकांचे आजपासून उपवास पण असतात, कारण आजपासून रामाचे 7 दिवसांचे घट स्थापना असते. सो काही लोकांचा उपवास होता आणि काही लोकांनी छान असा नाश्ता करून घेतला होता. त्याचबरोबर इथे माझ्या आत्याच्या मुलीसुद्धा आल्या होत्या, पौर्णिमा आणि माधुरी. दे आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मला फक्त एक फोन करावा लागते आणि ते लोक लिटरली माझ्यासाठी येऊन जातात. तसं तर आज फॉर्च्युनेटली सुट्टी होती, पण सुट्टी नसली ना तरीसुद्धा ते वेळ काढून माझ्यासाठी येतात. सो थँक्यू सो मच माधुरी आणि पौर्णिमा. मला खूप म्हणजे खूप छान वाटते ते येतात म्हणून. आता आमच्या घराच्या एक्झॅक्ट बाजूला ना एक पंचकुला आत्या राहते. लहानपणीपासून मी तिला बघितले, ती इथेच राहते. थोडेफार काही गोष्टींमुळे तिथे वाद सुरू होते, म्हणजे हसण्याच्या गोष्टी नाही आहेत त्या, पण कधी कधी असं होतं की मुलांना ना काही एकदम अनलॉजिकल गोष्टींवर हसायला येते आणि हेच हसी मजाक इथे आज खूप महागात पडली. ती कोणावर तर कृषिकावर. आम्ही हसतो आहे. आधी चेतन आणि कृषिकाची खूप मजा मस्ती चालते. ते इतकं मारापिटी करतात जसं की लहान मुलं आहे आणि प्रीतम हे सगळं प्रचंड एन्जॉय करतो. त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला ही जी स्माईल दिसते ना ती खूप जास्ती हसण्याची आहे. आता मी तुम्हाला इथे ह्याचा आवाज दाखवू शकली असते, पण नाही दाखवणार, कारण ती काहीही बोलतात आणि ह्याच मस्तीमुळे बघा ती पडली जोरात आणि तिला खूप जोरात लागलं आणि तिचा जो हात आहे ना तो मटक्यावर पडला आणि तो मटकासुद्धा त्या दिवशी फुटला. इतक्या जोरात इन्सिडेंट झाला, बट इट्स ओके, जस्ट अ फन. मजा आली, खूप मजा मस्ती केली आणि त्यानंतर तिला थोडा त्रास होता, त्याच्यासुद्धा आम्ही छान असं जे काही सोल्युशन आहे ते करून घेतलं होतं. आता बघा सगळे आम्ही मस्त इथे बसलो आहे काकूच्या घरी छोटंसं कूलर लावून. आय नो लोकांची मोठी घरं असतात, पण आमच्याकडे ना मोठ्या मनाची माणसं आहे, त्याच्यासाठी मला खूप प्राऊड फील होते. आम्ही सगळे मस्त बसतो सोबत, जेवण करतो एका ताटात, अजिबात लाज नाही वाटत, खूप छान वाटते. आम्ही सगळे ऑन एन ॲव्हरेज सेम एजमध्ये आहो, 30 to 20 म्हणजे 25 to 30मध्ये आहो. काही कृषिका माधू वगैरे त्याच्यापेक्षा छोटे आहे, पण आम्ही सगळे जेव्हा सोबत भेटतो म्हणजे कृषिका, माधुरी, पौर्णिमा, चेतन, सुमित, सिद्धार्थ सगळे येऊन जातात. म्हणजे त्यांना फक्त माहिती झालं पाहिजे की दीपिका येते आहे, दीपिका ताई येते आहे, एवढं माहीत झाले ना दे आर लिटरली सुट्टी घेतात ते लोक कॉलेजमधनं, त्यांच्या जॉबवरून, आणि मला भेटायला, प्रीतमला भेटायला सगळे गोळा होतात आणि आम्ही एवढी मजा मस्ती करतो ज्याची लिमिट नाही आहे, लिमिटलेस मजा मस्ती होते आमची. एवढे टॉपिक्स आमच्याकडे असतात ना बोलायला. आणि ही पौर्णिमा सगळ्यात स्वीटेस्ट आहे. मला खूपदा टेन्शन फ्री राहावं लागतं जेव्हा पौर्णिमा असते. माझ्या बाळाला जेवण भरवण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ती घेते, या गोष्टीसाठी मला खूप म्हणजे खूप छान वाटते. तसं कृषिका पण भरवते, माधुरी पण भरवते, पुन्नू पण भरवते, माझी मम्मी पण भरवते, पण तरीसुद्धा ती जास्ती एफर्ट्स घेते असं मला वाटते. त्यानंतर आता बिकॉज गुढीपाडवा आहे आणि तुम्हाला माहिती असेल नागपूरच्या पद्धतीमध्ये जेव्हा होळी जळते तेव्हापासनं तर गुढीपाडव्यापर्यंत गाठी लहान मुलांना टाकण्याची पद्धत आहे. तर तेच इथे एक छोटंसं रिच्युअल होतं, ते केलं काकूनी. त्याच्यासाठी फ्रूट्स आणले, छान ड्रेस आणला, त्याला गाठी दिली आणि म्हणजे त्याला थोडं चिडचिड होत होतं तर त्यांनी लगेच ती काढून ठेवली. हे लग्नाच्या वेळेस पण केलं जाते रिच्युअल, जर इन बिटवीन त्या टाईममध्ये लग्न असेल तर. आणि माझ्या आणि प्रीतमचं लग्न इन बिटवीन होतं, म्हणजे आमचं एप्रिलमध्ये लग्न होतं. सो त्यावेळेससुद्धा गाठीचा प्रोग्राम झाला होता. त्यावेळेस मी ब्लॉगिंग नव्हती करत, नाही तर मी नक्कीच तो रिच्युअल तुम्हाला दाखवला असता. पण कधी जरी शक्य झालं ना चेतनच्या लग्नात किंवा कोणाच्या, तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. आता बघा म्हणजे आमच्याकडे ना लिटरली एक छोटंसं रिझन लागतं मस्ती करायसाठी. आता हे गाठीचं सुरू झालं, चेतन आणि कृषिका यांची एवढी मस्ती चालते आमच्याकडे. हे दोघं सगळ्यात जास्ती मार खातात, सगळ्यात जास्ती ओरडा खातात आणि याच दोघांमुळे आमच्या घराला खरी
शोभा आहे. म्हणजे बहीण भाऊ आहे, मी सुद्धा यांच्याशी भांडते खूप गोष्टींसाठी ना. आता आमचे मतं एकग्र नाही होत, म्हणजे एका गोष्टींवर आम्ही नाही थांबत. माझं असू द्या, चेतनचं असू द्या, कृषिकाचं असू द्या, तिघांची वेगळी मतं राहते. बिकॉज मी आता पुण्यात राहते, तर मला तिथलं कल्चर जास्ती इझी वाटते, सिम्पल वाटते आणि ना मला इझी अडॅप्ट झालं आहे ते सगळ्या गोष्टी. इथे येऊन मला थोडी चिडचिड होते कधी काही गोष्टींसाठी, बट ठीक आहे, थोडंफार ॲडजस्ट होऊन जातं, पण मजा येते, खूप मजा येते. आता कसं असते, मी मोस्ट ऑफ टाईम पुण्यात असते, तिथे मला शांतीची सवय झाली आहे, थोडं आराम, थोडी शांती, थोडं क्लिनिंग अँड ऑल. पण इथे सगळ्या गोष्टी शक्य होत नाही. बिकॉज मी वर्किंग होती त्यावेळेस मलाही माहिती आहे घरात पसारा राहायचा. काकूंचं नाही, पण माझ्या मम्मीकडे मोस्ट ऑफ टाईम थोडाफार पसारा असतो. त्यासाठी माझ्या मम्मीची आणि माझी खूपदा वाद पण होते, पण ते सॉर्ट आऊट पण होऊन जाते लगेच. बट इट्स ओके. म्हणजे मी तिला सांगते की तू कशा गोष्टी मॅनेज करू शकते, तुला वेळ मिळेल. माझी मम्मा वर्किंग नाही आहे, ती घरीच असते, पण तिचा हातातलं म्हणजे हात तिचा चालत नाही कामांमध्ये, थोडीशी लेझी पण म्हणू शकता. बट ठीक आहे, ती ट्राय करते पूर्णपणे. आणि तेवढंच नाही तर ती आणखी येणारे जाणारे सुद्धा भरपूर लोक असतात घरी, त्यांचंसुद्धा सगळं मॅनेज करते. आता बघा, हा एरिया एक आहे जिथे माझं बालपण गेलं आहे, तोच एरिया हा सुद्धा आहे. इथे आमच्याकडे नवरात्रामध्ये देवी स्थापना होते. मस्त 9 दिवस खूप एन्जॉय होतो. मस्त गरबा होतो, त्यानंतर महाप्रसाद होतं, हवन होतं, मस्त असं ऑर्केस्ट्रा पण होतो. कधीतरी चान्स मिळाला नाही यावर्षी, तर आपण नक्की येऊ नवरात्रामध्ये आणि तुम्हाला 9 दिवसाचा इथला टूर देईल. खूप छान वाटतो. त्यानंतर आम्ही तिथनं छान अशी पूजा वगैरे केली आणि मम्मीकडे निघालो, कारण आता आम्ही काकूकडे होतो, आता मम्मीकडे आलो. त्यानंतर आल्याच आम्ही इथे लस्सी बनवली, कारण सगळ्यांनाच भूक लागली होती. ऑलमोस्ट 6 वाजले होते. सो लस्सी बनवली, मस्त सगळ्यांनी मनसोक्त लस्सी पिली. आणि उन्हाळ्यात ना लस्सीची वेगळीच मजा असते. आणि बघा, आता आम्हाला आजीने ड्रेस घेतला आहे, म्हणजे काकू आजीने ड्रेस घेतला आहे. तो ड्रेस पण आम्हाला लगेच घालायचा होता, म्हणून त्याने ड्रेससुद्धा घातला होता. आता प्रीतमला घरी निघायचं होतं, बिकॉज तो सकाळपासून माझ्याबरोबर इथे होता. सकाळपासून म्हणजे 10:30 वाजता तो आला होता. आणि आता इथे बाबा जात आहे, म्हणून अव्यूचे रिॲक्शन्स असे काहीसे होते की मला पण बाबांबरोबर जायचं आहे. आणि बघा, हाताच्या वरून तो निघाला, कारण त्याला पप्पांबरोबर जायचं होतं. आता त्यानंतर ना त्याला छानसं शांत केलं आणि आम्ही घेतलं रील्स बनवायला. जे रील्स तुम्ही ऑलरेडी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला बघितलंच असेल. आम्ही प्रचंड एन्जॉय करतो बहिणी भेटल्यावर. यात अजूनही 2-3 मिसिंग आहे, ज्यात उर्वशी, कामिनी आणि कोमलताई आहे. पण आता त्यांचेसुद्धा लग्न झाले, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यांचं प्रत्येक वेळेस इथे येणं शक्य होत नाही, पण जेव्हा कधी शक्य झालं तेव्हा मी नक्की तुमच्याशी तिला भेटवेल. उत्तराखंडमधले जे ट्रिप्स तुम्ही बघितले असेल त्यात कोमलताईची तुमच्याशी ओळख झालीच असेल. आता अजून 2-3 आहेत, ते पण तुम्हाला दाखवेन मी. पण आता आमची इथे रील्स वगैरे मस्त सुरू होते. मस्त आम्ही प्रॅक्टिस करून खूप छान रील्स बनवले. तुम्ही नक्की माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन बघा, तुम्हीसुद्धा नक्कीच एन्जॉय कराल. आता पप्पा रात्री आलो होते सुद्धा, म्हणजे 6 वाजतापासून आम्ही कंटिन्यू रील्स बनवत होतो. आता बघा 11:15 झाले, पप्पा पण आले होते घरी. सो ते लोक सगळ्याच किचनमध्ये जेवायला बसले होते, कारण आम्ही इथे रील्स बनवत होतो. माझे मम्मी पप्पा प्रचंड सपोर्टिव्ह आहे, खूप सपोर्ट करतात आणि त्याचबरोबर ना ते स्वतः पण एन्जॉय करतात. आणि आम्ही पण म्हणजे फुल एन्जॉय करणारी लोक आहो. आणि त्याचबरोबर बघा, आता इथे आमची महफिल जमली आहे, कारण ना हा चेतन खूप घाण आहे, खूप काहीतरी विचित्र व्हिडिओ आम्हाला दाखवत होता. रात्री आम्ही लिटरली 2:30 वाजेपर्यंत फक्त गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही झोपलो आणि आता काहीतरी 10:30ला आम्ही झोपून उठलो सगळे. उठल्या सगळ्यांनी छान असा चहा बिस्किट वगैरे एन्जॉय करतो आहे. चेतननी इथे मास्क लावला आहे, कृषिकांनी त्याला लावून दिलं आहे. त्याला हे सगळं करायला खूप आवडतं. त्याला असं वाटतं की त्याला खूप फेअर व्हायचं आहे, पण मी त्याला खूपदा सांगतो आपण जसं दिसतो तेच खूप छान असते, तू एवढं नको मनावर घेऊ. पण तरीसुद्धा त्याला नेहमी वेगळे एक्सपेरिमेंट करायला आवडत असते. सो तेच इथे तो करतो आहे. माधुपुन्नू घरी गेले, त्यांच्याचकडे मला आज जायचं आहे. ते पुढे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेल, तिथला दिवस आमचा कसा गेला तो. आणि इथे माधुपुन्नू गेले बिकॉज तिला कॉलेज आणि एकीला मेकअपचं ऑर्डर होतं, सो त्यासाठी ते लवकर निघाले होते. आता आम्हालासुद्धा तिथे जायचं आहे. आणि चला तर आता आपण ना मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आता मी हा व्हिडिओ माझा इथेच एंड करते. आणि म्हणजे भरपूर सारे व्हिडिओज मी असे शूट नाही केले, रँडम व्हिडिओ शूट झाला आहे. खूप काही शूट नाही करता आलं, प्रयत्न खूप केले, पण मोबाईलमध्ये स्पेसच नव्हता, एडिटिंग करायला वेळच नव्हता आणि खरंच नव्हता. म्हणजे माहेरी आल्यानंतर एवढे लोक मला भेटायला आले की माझ्याकडे वेळच नाही आहे, एडिटिंग करायला पण वेळ नाही आहे. पण शॉर्ट्स बनवून घेते पटापट कुठेही बसून, आणि मोस्ट ऑफ शॉर्ट्समध्ये मला बोलायचं पण नव्हतं, त्यामुळे गाणे वगैरे टाकायचं होतं तर ते होऊन गेलं. पण माझे व्हिडिओज रेडीसुद्धा असले ना तरीसुद्धा व्हॉईस ओव्हर करायला मला स्पेस नाही
मिळत. कुठे बसून बोलू, काय करू, असंच मला प्रश्न नेहमी असते सुरू. सो असं काहीसं आहे. सो चला आता मस्त दुपारचं जेवण करून घेतलं आहे. थोड्या वेळाने आम्हाला निघायचं आहे आत्याकडे. आत्याकडला व्लॉगसुद्धा तुमच्याशी शेअर करेल. म्हणजे एकदम छोटासाच व्लॉग बनवला आहे, तिथलं जास्ती काही बनवणं शक्य नाही झालं. तो सुद्धा याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघा. तुम्ही खूप एन्जॉय कराल होपफुली. चला तर भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर गाईज.